नमस्कार सिरसाळाकरांनो, मी आपला सरपंच नसीब शेख। जून महिन्यातल्या कामाची सुरुवात शेतकऱ्यांच्या प्रश्नाने केली। पोखराचे कृषी सहाय्यक टोंपे मॅडम यांच्याशी खरीप हंगाम मोहीम प्रचार प्रसिद्धी बाबत सविस्तर चर्चा केली व त्यानंतर सिरसाळा येथे सौर ऊर्जेच्या झालेल्या प्लांट समोर काही शेतकऱ्यांनी सांगितलं की तिथं जे कणग्या टाकण्यात आलेले आहे, पावसाळा जर जास्त झाला तर ते कणग्यातून पाणी पास होणार नाही, जेणेकरून आमच्या शेतीला त्याचा नुकसान होणार आहे। तर सिरसाळा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी व तेथील शेतकऱ्यांना घेऊन संबंधित जागेची पाहणी केली व ते केलेल्या कामाबद्दल आढावा घेतला व सौर ऊर्जेच्या मालकाला फोन करून सदरील शेतकऱ्यांच्या अडचणीविषयी त्यांना सूचना केल्या व तिथं जास्त प्रमाणात म्हणजे 2-2 कणग्या अजून वाढवून घेण्यात याव्या अशा सूचना त्या सौर ऊर्जेच्या मालकांना करून त्या जागेची पाहणी करून त्यांना पूर्णपणाने सूचना देऊन त्यांना सांगितले की शेतकऱ्यांना कोणत्याही कामाची अडचण येऊ नये आणि शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये। त्यानंतर जीव्हीटीचे पूर्ण टीम हे सिरसाळ्यातील तळ्यातले गाढ उपसा करण्याचं काम करून घेण्यासाठी सिरसाळा हद्दीतल्या तलावांना त्यांनी भेट दिली। त्यांच्यासोबत मी स्वतः गेलो आणि त्यांना पूर्ण तलावाची माहिती दिली। हे तलाव उपसा आणि खोलीकरण ह्याच्यासाठी गरजेचं आहे की येणाऱ्या भविष्यात सिरसाळा शहराला पाण्याची कमी भासू नये आणि सिरसाळा शहरात जी पाण्याची टंचाई आहे ते कशी दूर करता येईल त्या संदर्भात मी वेळोवेळी ग्लोबल विकास ट्रस्टला सांगत असतो। त्यानंतर परडीच्या पंचायत समितीला जाऊन घरकुल धारकांच्या दुसऱ्या हप्त्यासंदर्भात व वाढू संदर्भात पाठपुरावा केला। त्यानंतर परडीचे माननीय तहसीलदार साहेब व परडीचे दोन्ही नायब तहसीलदार यांना भेटून सिरसाळ्याच्या भोगवाट्यातला मालकींचा प्रश्न मार्ग लावण्यासाठी काम केलं। सर्वांनी मला व्यवस्थित प्रतिसाद दिला। मी असेच तुमचे काम करत राहणार। सरपंच नसीब शेख। जय हिंद, जय महाराष्ट्र, खुदा हाफिज।